हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेल्या यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले। यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी सरकारकडे केली। चीनवरून आयात होणाऱ्या मायक्रो टॉवेलमुळे सोलापुरातील टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे। यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून धोरण आखणे आवश्यक आहे। देशात लागू करण्यात आलेल्या MSME कायद्यामुळे व्यापाऱ्यांना उधार माल विकण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे या कायद्याचा पुनर्अभ्यास करण्यासाठी समिती नेमून कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। सोलापुरात नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत मिनी टेक्सटाईल पार्क मंजूर करावे। अक्कलकोट रस्ता आणि चिंचोळी या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही। यावर उपाय म्हणून कुंभारी येथे नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी केल्यास मोठ्या उद्योगधंद्यांना जागा, पर्यायाने सोलापूरकरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल। सोलापुरात यंत्रमाग उद्योग असल्यामुळे D+चा दर्जा मिळावा। सोलापुरात अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी करावी। राज्य शासनाने घोषित केलेल्या टफ योजनेची अंमलबजावणी व्हावी। सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा पर्याय यंत्रमागधारकांना ऐच्छिक असावा। तसेच ज्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारायचा आहे त्यांना शासनाकडून 50% अनुदान मिळावे। वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा, पायाभूत सुविधा मिळाव्यात अशा मागण्याही माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनावेळी विधानसभेत सरकारकडे केल्या। प्रामुख्याने टेरी टॉवेल व जॅकॉर्ड चादरीचे उत्पादन होते। सोलापुरात जवळपास 14,000 यंत्रमाग कार्यरत आहेत व तसे 2,000 आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपेर लूम्स आहेत। प्रामुख्याने हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो। गेले 5-6 वर्षापासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमागधारकांचा अडचणीतून जात आहे। त्याचं एक कारण म्हणजे आयात चायना मायक्रो टॉवेलमध्ये सोलापूरच्या टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे। ह्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे देशात MSME चा 43BH हा कायदा म्हणजे 45 दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावे अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता। त्यामुळे उधारी विकणारा माल तसाच पडून राहिलं आणि त्यामुळे त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाली। मग या कायद्यामध्ये या यंत्रमाग ज्या आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत का? ह्याच्यामध्ये काहीतरी सूट या आपल्या या व्यवसायधारकांना मिळणार आहे का? हे 2 प्रश्न